पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान आज केवडिया इथल्या एकता नगर इथे ई-बसेसना हिरवा झेंडा दाखवतील। त्यानंतर ते 1140 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत। पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणं, सुगम्यतेत वाढ करणं आणि परिसरातल्या शाश्वत उपक्रमांना पाठबळ देणं हे या प्रकल्पांचं उद्दिष्ट आहे। हे प्रकल्प जगातल्या सर्वात उंच पुतळ्याभोवतीच्या क्षेत्रात निसर्ग पर्यटन, पर्यावरणपूरक गमनशीलता, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि आदिवासी विकासाला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतात। या कार्यक्रमात पंतप्रधान सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त 150 रुपयांचं विशेष नाणं तसंच स्मृती टपाल तिकिटाचं अनावरण करणार आहेत। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त उद्या पंतप्रधान स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे सरदार पटेल यांना पुष्पांजली अर्पण करतील। त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा केला जाईल। आरंभ 7 पॉइंटमधील 100व्या सामायिक फाउंडेशन कोर्सच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील। यावेळी होणाऱ्या संचालनात विविध राज्य पोलीस दलांसह सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस तसंच सशस्त्र सीमा दलांची पथकं सहभागी होतील। यावर्षीच्या संचालनात रामपूर हाउंड्स आणि मुधोळ हाउंड्स या संपूर्णपणे भारतीय जातीच्या श्वानांचा समावेश असलेलं सीमा सुरक्षा दलाचं पथक, गुजरात पोलीस दलांचं घोडदळ, आसाम पोलिसांचा मोटरसायकलींसह केलेलं धाडसी सादरीकरण ही महत्त्वाची आकर्षणं असणार आहेत। झारखंडमधील नक्षलवाद विरोधी मोहिमांमध्ये तसंच जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवाद विरोधी मोहिमांमध्ये अतुलनीय धैर्य दाखवणाऱ्या CRPFमधील 5 शौर्यचक्र विजेते जवान आणि BSFमधील 16 शौर्यपदक विजेते जवान यांचा तसंच ऑपरेशन सिंदूर दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल BSF जवानांचा सत्कार देखील यावेळी करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीकमध्ये पंतप्रधान